मी, माझी नणंद आणि माझी बहीण आम्ही कोल्हापूरवरून आलो इथं देवराई कॅम्पिंगमध्ये. 2 दिवस स्टे केला. छान वाटलं इथं येऊन आणि यांनी बरेच आम्हाला इथले साईट व्ह्यू केले. ते बघून पण छान वाटलं. अगदी बाहेर आल्यासारखं वाटतच नाही, इथं आल्यावर घरच्यासारखं वाटतं. आणि मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला व्हेज जेवण इथं छान मिळालं खायला. बाहेर गेलं तर नॉनव्हेज तर मी इथंच मिळतं, पण व्हेज लोकांना थोडा प्रॉब्लेम होतो. पण मला छान मिळालं, पाहिजे तसं करून दिलं यांनी, त्याबद्दल थँक्यू. डोंगराच्या कुशीत जे आपल्याला शहरी लोकांना अनुभवायला मिळत नाही, तो अनुभव इथं अवश्य येऊन अनुभवावा असं मी अगदी सगळ्यांना ठळकपणे इथं नमूद करते की तो अनुभव जर घ्यायचा असेल डोंगराच्या कुशीतला जे बर्ड हमिंग म्हणतो किंवा प्राण्यांचे जे प्राणी म्हणा, हे प्रत्यक्षात आपल्याला इथं पाहायला मिळते. जे आपण शहरी भागात पैसे देऊन बघायला जातो, इथं आपल्याला अगदी नॅचरल ह्याच्यात राहिल्यासारखा अनुभव येईल. तो अनुभव नक्की सगळ्यांनी एकदा जरूर अनुभवा. इथं आम्हाला आल्यानंतर वरती गॅलरीमध्ये टेलिस्कोप पण आहे. आम्ही टेलिस्कोपमधून तारे सर्व बघितले, व्यवस्थित त्यांनी गाईड केलं कसे बघायचे काय नाही. टेलिस्कोप छान आहे. त्याचबरोबर इथला निसर्गरम्य परिसर आहे की जेणेकरून एकदम असं जंगलामध्ये आल्यासारखं वाटतं. तर डेफिनेटली प्रत्येकाने ते एक दिवस ट्राय करावा आणि इथला रिसॉर्टचा आनंद घ्यावा. इथलं सी फूड एक अप्रतिम आहे आणि एकदम प्युअर नॅचरल आहे आणि टेस्ट फारच आहे. इथं सर्व प्रकारचे आम्ही सी फूड व्यवस्थित एन्जॉय केले. रिसॉर्टमध्ये बाकीचं आपल्याला सगळीकडे मिळेल, स्टेईंग म्हणा, बाकीचे एन्जॉयमेंट. पण जो एक एन्जॉयमेंट ॲडिशनल ह्यांच्याकडून आम्हाला मिळाला तो म्हणजे टेलिस्कोपिंगचा, जो कुठेही मिळणार नाही. आणि प्लस टेलिस्कोपिंग प्लस सरांनी आम्हाला गाईड पण खूप छान केलं, जे की कुठेही तुम्हाला ते बघायलाही आणि किंवा अनुभवायलाही मिळणार नाही, ते इथं जरूर मिळेल. हे देवराई कॅम्पिंग इज द बेस्ट.